दोपहिया वाहन दुर्घटना मामले में मुआवजा देने से इनकार करने पर खोकरला ग्राम पंचायत महिला सदस्य के बेटे और पति ने भोजपुर मार्ग पर एक सीआरपीएफ जवान के साथ मारपीट की। भंडारा सिटी पुलिस स्टेशन में एक दूसरे के खिलाफ शिकायत दर्ज कराने के बाद भंडारा पुलिस ने विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया है। दिलचस्प बात यह है कि सिपाही की पिटाई का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो गया है और हर तरफ हड़कंप मच गया है। इस मामले में पूर्व सैनिक संगठन आक्रामक हो गया है और आज उन्होंने भंडारा कलेक्टर को बयान देकर ग्राम पंचायत सदस्य को पद से हटाने की मांग की है। इसी के साथ खोकरला ग्राम पंचायत का घेराव कर सरपंच को निवेदन सौंपा गया। आमच्या एक अर्धसैनिक दलाचा हवालदार विवेक नंदनवार हे श्रीनगरला कर्तव्यावरती होते आणि ते सुट्टीवर आले असताना बाजारामधून आपल्या घरी जात असताना रस्त्यामध्ये त्यांची बाईक आणि इतर दोन बाईकसोबत टक्कर झाली आणि त्याच्यातून ते खाली पडले। जे खाली पडले त्यांनी 15,000 रुपयाची मागणी केली असता जवानांनी म्हटलं का माझी काही गलती नाही, त्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनला जाऊया। जर पोलीस स्टेशन म्हणते की माझी गलती आहे तर मी हर्जाना द्यायला तयार आहो। तसे न करता त्यांनी आपल्या आईवडिलाला बोलावले। त्यांची आई ग्रामपंचायत खोकरल्याची ग्रामपंचायत सदस्य मंगला क्षीरसागर यांनी आपल्या पतीला आणि त्या मुलांना घेऊन आमच्या त्या जवानाची अमानुषपणे मारहाण केली। जुते चप्पल पत्तर या पर्यायाने त्यांनी ते मारली। ते एक प्रकारचे अटेम्प्ट टू मर्डर होता आणि त्यांची एफआयआर सुद्धा झालेली आहे। पण आज आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होतो निवेदन द्यायला की ते एक लोकप्रतिनिधी आहेत आणि तरीसुद्धा त्यांनी एका जवानाला अमानुषपणे जे मारहाण केली तर त्यांच्या सदस्याला हाकलपट्टी करून त्यांना त्यांची जागा दाखवावी असं आम्ही निवेदन करायला इथं आलेलो आहोत। आणि इथं पूर्ण भंडारा जिल्ह्याचे आणि घटना इथं सामील झालेल्या आहेत। त्यामध्ये अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद भंडारा आणि सर्व्हिस वॉरियर्स फाउंडेशन भंडारा असे सर्व संघटनेचे लोक इथं एकत्रित घेऊन आम्ही आपल्या त्या जवानाला प्रोटेस्ट करायला आले। मी विवेक अशोकराव नंदनवार राहणार ग्रामपंचायत खोकरला येथे गंगानगर इथे रहिवासी आहे आणि मी CRPF श्रीनगर इथे 73 बटालियनला इथे कर्तव्यावर आहे आणि तिथून मी गेल्या 10 दिवसापासून 21 दिवस सुट्टीवर आलेले आहो। आणि त्यानंतर मी आपल्या कामानिमित्त घरून मार्केटला निघालो सकाळी 10 वाजता दिनांक 11/6/2024ला मार्केटला निघालो। रिटर्न येताना माझ्याशी अशी घटना घडली। पाठीमागून 2 बाईक आले आणि माझ्याला पाठीमागूनच धडक मारली आणि मला वार्ड क्रमांक 5 मंगला क्षीरसागर यांचा मुलगा म्हणाला की माझी आई BJPची लीडर आहे, तुला सांगते मी धडा कसा राहते, जे करायचं ते करून घेतो, मी आता करून पाहते तुझ्या नावानं। कंप्लेंटनी आपल्या आईवडिलाला बोलावून त्यांनी माझ्यावर मारहाण केली आहे। तो व्हिडिओ तर व्हायरल झालेलाच आहे, त्यामुळे तुम्हाला कळायला देईल। आज ग्रामपंचायत खोकरला येथे माजी सैनिकांनी निवेदन दिलेलं आहे आणि तो निवेदन मी मीटिंगमध्ये ठेवणार आहे व त्यावर चर्चा करणार आहे। आणि असं म्हणजे अपघात जी घटना आज घडलेली आहे खोकरला गावामध्ये अशा प्रकारची घटना घडू नये आणि पदाधिकारी असो किंवा नागरिक असो यांनी म्हणजे समानतेने किंवा म्हणजे समजदारीने हा विषय इथंच म्हणजे समजून घ्यायला पाहिजे होता आणि त्यावर चर्चा करून किंवा म्हणजे बोलण्यातून हा मार्ग काढायला पाहिजे होता। आणि ही जी घटना घडली याची मला खेद आहे की असं एखाद्या सैनिकासोबत व्हायला नाही पाहिजे। दिनांक 11/6/2024 रोजी विवेक नंदनवार हे CRPFमध्ये जवान आहे। ते खोकरला येथून कॅनल रोडनी घरी जात असताना त्यांच्या मागून जे गैरहजरदार आहेत त्यांची गाडी आली आणि त्यांचा अपघात झाला, किरकोळ स्वरूपाचा अपघात झाला। आणि या अपघातामध्ये जे गैरहजरदार आहेत जयेश क्षीरसागर यांच्या गाडीचं नुकसान झालं। तर यावरून त्या विवेक नंदनवार आणि जयेश क्षीरसागर यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यामध्ये थापडबुक्की आणि मारहाण करण्यात आली। या प्रकरणामध्ये दोन्ही लोकांकडून त्यांचे तोंडी रिपोर्ट घेऊन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत
CRPF जवान विवेक नंदनवार यांच्या फिर्यादीवरून गैरअर्जदार जयेश उमेश क्षीरसागर यांच्या विरुद्ध कलम 294, 506, 323 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि जयेश क्षीरसागर याच्या फिर्यादीवरून विवेक नंदनवार यांच्या विरुद्ध 294, 279 आणि 323 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जे काही पुरावे आहेत ते पूर्ण तांत्रिक पुरावे आणि इतर साक्षीदार यांचे स्टेटमेंट नोंदवण्यात आलेले आहे. नागपुर समय, गली से दिल्ली तक.